नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. 5चा पंचनामामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये पुराचं अभूतपूर्व संकट आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोरही कमी होत नाहीये. मराठवाड्यावर आठवडाभरापासून हे संकट आहे. 60 लाख पेक्षा जास्त जमीन, 60 लाख हेक्टरपेक्षा जास्त जमीन अजूनही पाण्याखाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. तर सरकारी मदत दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल असं आश्वासनही त्यांनी दिले. पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मुद्दा मात्र तेवढ्यापुरता सीमित नाहीये आणि याचं कारण म्हणजे अनेक ठिकाणी हजारो हेक्टर जमीन खरडून गेली आहे. ही जमीन शेतीसाठी पुन्हा सज्ज करण्यासाठी किमान एक हंगाम लागू शकतो. पण मराठवाड्याच्या सर्वसामान्य शेतकऱ्याची तितकी आर्थिक क्षमता आहे का? आणि शेतीचं दीर्घकालीन नुकसान भरून काढण्यासाठी सरकार मदत करणार का? मोठे उद्योगपती किंवा सेवाभावी संस्था पुढे येणार का? पूर पूर्णपणे ओसरल्यावर शेतकऱ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे? या सगळ्या विषयांवर आज आपण चर्चा करणार आहोत. मात्र त्या अगोदर बघूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नुकसान भरपाईबाबत माहिती काय दिली आहे. सातत्याने ओला दुष्काळाची मागणी होत असते, पण मॅन्युअल मध्ये ओला दुष्काळ कुठेही नाही. आजपर्यंत कधी ओला दुष्काळ जाहीर झालेला नाही. तथापि आम्ही हा निर्णय घेतला की ज्यावेळी दुष्काळ पडतो त्यावेळी ज्या ज्या उपाययोजना आणि सवलती आपण देतो त्या सगळ्या सवलती आता यालाही म्हणजे दुष्काळ तर त्याला टंचाई म्हणतो आपण, तशाच प्रकारची दुष्काळी टंचाई पडली आहे असं समजून त्या सगळ्या सवलती याही वेळी लागू करण्याचा निर्णय हा राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतलेला आहे. आणि या संदर्भात आणखीन बोलण्यासाठी आपल्या सोबत आहेत कृषी पत्रकार संदीप भुजबळ आणि शेतकरी नेते माणिक कदम. काही वेळातच आपल्या सोबत असतील. संदीप भुजबळजी, पहिल्यांदा तर प्रश्न हा आहे की आज राज्य सरकारकडनं काहीतरी मदत जाहीर होणं अपेक्षित होतं, पण तसं झालेलं नाहीये. आज मुख्यमंत्र्यांनी जी माहिती दिली त्यावरून हे संकट नेमकं किती मोठं आहे हे स्पष्ट व्हायला मदत झाली आहे? नक्की कविताजी, आपण तर पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की ओला दुष्काळ ही टर्म याआधी कधी नव्हती आणि दुर्दैवानं किंवा याआधी कधी ओला दुष्काळ सुदैवाने पडला नव्हता आणि राज्यावर अशी दुर्दैवी कधी वेळ आली नव्हती. पण आत्ताचं जे आलेलं संकट आहे हे अभूतपूर्व आहे. त्यामुळं जनरेटा असेल, शेतकऱ्यांची मागणी असेल, ती पाहता सरकार कुठेतरी विचार करताना दिसतंय की आपण सुक्या कोरड्या दुष्काळात ज्या सवलती देतोय त्याच आपण सवलती ओल्या दुष्काळामध्ये देणार आहोत आणि त्याबाबतचं सुतोवाच आता मुख्यमंत्र्यांनी केलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री आणखी काही विधानं करून गेलेले आहेत. ते म्हणालेत की काही दिवस जाऊ दे, अनेक ठिकाणी अजून पंचनामे करण्यासाठी जाता येत नाहीये. 2 दिवसापूर्वी आलेल्या गोदावरीच्या पुरानंतर म्हणजे आता या हंगामातलं किंवा आजवरचं धरण बांधल्यानंतरचं सगळ्यात उच्चांकी पाणी जवळपास 3 ते 3.25 लाख क्युसेक पाणी गोदावरीच्या जायकवाडी डॅम मधून नदीपात्रामध्ये सोडलं होतं. ते अजून तो पूर अजून आटलेला नाहीये, तो पूर अजून कमी झालेला नाहीये. मी आता काही वेळापूर्वी माहिती घेतली तर बीड जिल्ह्यामध्ये जिथं सिंदफणा नदी गोदावरीला मिळते, त्याचबरोबर पूर्णा नदी परभणी किंवा हिंगोली जिल्ह्यामध्ये गोदावरीला मिळते, त्या ठिकाणी पूरस्थिती आता पीक वरती आहे. अद्याप या भागातलं पाणी कमी झालेलं नाही, तर पाणी अजून तिथं वाढतंय. त्यामुळं हा सगळा अंदाज येण्यासाठी एक सुदैवाची गोष्ट झाली की पाऊस कमी झालेला आहे. त्यामुळे आता पाणी कमी व्हायला मदत होणार आहे. पण आणखी 1-2 दिवसांची वाट पाहावी लागेल. त्यामुळं आणखी 2-3 दिवस जातील किंवा कदाचित 4-5 दिवस जातील. त्याच्यानंतर राज्यातल्या नुकसानीचा नेमका आकडा, तो जो आता 60 लाख हेक्टर असं सांगतायत, त्याच्यामध्ये कदाचित अजून 8-10 लाख हेक्टरची वाढ होऊ शकते आणि अभूतपूर्व असा नुकसानीचा आकडा समोर येऊ शकतो. त्यामुळे हा नेमका आकडा आल्यानंतर सरकारला त्याचं आकलन झाल्यानंतर किती नुकसान भरपाई द्यायची, कशी द्यायची, कुठले कुठले निकष ठेवायचे किंवा म्हणजे नुकसान भरपाईचे जास्तीचे निकष काय ठेवायचे, किती द्यायचं नुकसान भरपाई, यांच्या तिजोरीत काय पैसे आहेत का, की कमी पडणारे पैसे दिल्लीत जाऊन घेऊन यायचे, याबाबत सरकारला निर्णय करणं सोपं जाईल असं मला वाटतं. कविताजी, आता जे नुकसान जे झालेलं आहे शेतकऱ्यांचं, त्या शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की पंचनामे होत नाहीये. जोपर्यंत पंचनामे होत नाहीत तोपर्यंत एकतर सरकारकडे एक्झॅक्ट आकडा मिळणार नाहीये, सरकारला एकूण अंदाज येणार नाही, मदतीचे आकडे जाहीर होणार नाहीत आणि मदतही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार नाहीयेत. पंचनामे करण्याबाबत मात्र शेतकऱ्यांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांचं म्हणणं आहे की लोक पोहोचतच नाहीये. जर लोकच गावापर्यंत सरकारी अधिकारी पोहोचत नसतील तर तो जो 60 लाखांचा आकडा आलाय तो अगदी खरा असेल की हा आकडा आणखीन खूप मोठा असण्याची शक्यता आहे? हा आकडा अंदाजित आहे, पण याच्यापेक्षा कमी नक्कीच नाहीये. कारण सॅटेलाइटची मदत घेतली जाते किंवा नजर पाहणी असते, तलाठी आपले नजर पाहणी करतात किंवा कृषी विभागाचे अधिकारी नजर पाहणी करतात, त्याच्यातनं आलेला हा आकडा आहे. या आकड्यामध्ये आणखी
किती लाख हेक्टरची वाढ होईल हे नेमकं सांगता येणार नाही, पण किमान 10 ते 20% हा आकडा अजून वाढू शकतो, हे कालचा गोदावरी काठचा पूर सांगतोय. कारण 2006 मध्ये ज्या वेळेला गोदावरीला अतिवृष्टी म्हणजे गोदावरी नदीला महापूर आला होता, तर त्यावेळेच्या आठवणी आहेत मराठवाड्यामध्ये. नाशिक पासून नांदेड पर्यंत गोदावरीच्या दोन्ही काठची शेती जवळपास 1 ते 2 किलोमीटर पर्यंत वाहून गेली होती आणि त्याच्यामध्ये नुकसान झालं होतं. तसंच नुकसान किंवा आता सांगतायत की त्यापेक्षा थोडं जास्तचे नुकसान या अतिवृष्टी आणि पुरामध्ये झालेलं आहे. आणि आजच्या घडीला आज गोदावरी नदी पात्रात विसर्ग जवळपास 1.5 ते 2.5 लाख क्युसेकचा आहे. काल जो 3 लाख क्युसेक पर्यंत होता तो कमी झालाय. पण सुटलेलं पाणी नांदेड जिल्ह्यातनं धर्माबादच्या पासून पुढे जायला म्हणजे तेलंगणामध्ये जायला किमान 2 दिवसांचा वेळ घेतं आणि अजून कदाचित 3रा दिवस पण घेऊ शकतं, कारण उपनद्यांचं पाणी जे आहे ते तुंबून राहिलेलं आहे. उपनद्यांचं पाणी गोदावरीनं आपल्या पोटामध्ये घेतलेलं नाहीये. सिंदफणा आहे, दुधना आहे, पूर्णा नदी आहे, त्याच्यानंतर कयादू नदी आहे. ह्या 3-4 ज्या मुख्य नद्या आहेत उपनद्या, लेंडी नदी आहे, या नद्यांचं पाणी गोदावरीच्या पात्रात बसत नाहीये. या नद्या अद्याप म्हणजे या नदीपात्रामध्ये पुराचं पाणी अद्याप कायम आहे. यामुळे बीड जिल्हा आहे, परभणी जिल्हा आहे, हिंगोली जिल्हा आहे, नांदेड जिल्हा आहे, तसेच काही प्रमाणात लातूरचा भाग आहे. याच्यामध्ये आत्ताही पाण्याचं जे नदीकाठावरती प्रमाण आहे ते नदीकाठावरती पूरस्थिती कायम आहे. त्यामुळं हे पाणी ओसरेल आणि नदीकाठ ज्या वेळेला मोकळे होतील त्यावेळेला आपल्याला नद्यांच्या काठावरती गाळ भरलाय की 5 आणि 10 फुटापर्यंत नदी पात्रातली शेती वाहून गेली हे आपल्याला नेमकं कळणार आहे. त्यामुळे हा जो 150 ते 200 किलोमीटरचा पट्टा आहे, साधारण कदाचित 300 किलोमीटरचा पट्टा आहे पैठण पासून ते धर्माबाद पर्यंत महाराष्ट्राच्या आणि तेलंगणाच्या सीमेवरती, या सगळ्या सीमावर नदीकाठच्या जमिनी, शेती, गावं आणि ह्या जिल्ह्यांचा तेलंगणाच्या सीमेपर्यंतचा अंदाज येण्यासाठी आपल्याला अजून 3-4 दिवस वाट पाहावी लागणार आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला खरा आकडा कळेल. तो कदाचित यापेक्षा भयावह असेल आणि त्याच्यामुळे आणखी नुकसानीचं प्रमाण वाढणार आहे. कविताजी, मला इथं सांगायचंय, हा अतिशय सुपीक पट्टा आहे. या सुपीक पट्ट्यामध्ये ऊसाची शेती, त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये फळबागांची शेती, मोसंबीची शेती, तसेच इथं ऊसा व्यतिरिक्त केळीचं पीक नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये, बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात घेतलं जातं. ही जी शेती आहे ती नगदी पिकांची शेती आहे गोदावरीच्या सुपीक पट्ट्यामध्ये. त्यामुळं जिरायती शेतीपेक्षा या बागायती शेतीचं नुकसानीचे जे आकडे असतील ते मोठे आहेत. या भागामध्ये लाखो, कदाचित अतिशयोक्ती ठरू नये पण काही लाख मोटर पंप, विजेचे पंप असतील ते वाहून गेलेले आहेत. हजारो लाखो विहिरी नदीकाठच्या गाळानं बुजलेल्या आहेत. त्यामुळं आणि नदीकाठच्या गावांमधलं पशुधन लाखोच्या संख्येने बाधित झालेलं आहे. लाखो हेक्टर शेती बाधित झालेली आहे. त्यामुळे हा आकडा जो आहे तो लाखो करोडोंच्या घरामध्ये जाण्याची भीती व्यक्त होते. कविताजी, ही भीती व्यक्त होतीये आणि शेतकरी म्हणूनच धास्तावलेला आहे, किंबहुना म्हणूनच शेतकऱ्याची नजर लागलेली आहे. ती सरकार काय घोषणा करते याकडे अजून किमान 2 ते 3 दिवस जाऊ शकतात. सरकारचं धोरण या पूर परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी नेमकं काय आहे हे स्पष्ट होण्यासाठी, कारण आकडेवारी अजून स्पष्ट नाहीये. नुकसानीचे नेमके आकडे अजूनही समोर नाहीयेत. माणिक कदमजी आपल्यासोबत आहेत. माणिक कदम, आता प्रश्न असा आहे की सरकार असं म्हणते की एनडीआरएफच्या निकषांनुसार मदत दिली जाईल, जे निकष प्रामुख्यानं केंद्र सरकारनं देशभरासाठी घोषित केले आहेत. आत्ताची परिस्थिती पाहता एनडीआरएफच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना काय मदत मिळू शकते आणि ती पुरेशी असणार आहे का? अजिबात नाहीये. एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे जर यांनी मदत जी काय जाहीर केली ह्यावेळेस, कालचे 8,500 हेक्टरी, पहिली 13,500 होती, ओलिताची तीच होती. आमची मागणी मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांची, शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांची अशी आहे, हेक्टरी 50,000 रुपये आणि मराठवाड्यातल्या 76 तालुक्यातल्या 480च्या वर जे काय अंदाजे महसूल मंडळ आहेत त्या सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात यावं, अथवा कोल्हापूर, सांगली, साताराच्या धर्तीवर 19 ऑगस्ट 2019च्या JR प्रमाणे ह्या ठिकाणच्या शेतकऱ्याला मदत करण्यात यावी. कारण त्या ठिकाणी जे काय पूर आला होता त्यावेळेस पंचगंगा असेल, कृष्णा असेल, या सगळ्या नदीला, आणि त्यावेळेस ज्या प्रमाणामध्ये नुकसान झालं होतं त्या प्रमाणचंच नुकसान कविताजी ह्या मराठवाड्यामध्ये झालेलं आहे. आणि अक्षरशः या ठिकाणी शेतीचा चिखल झालेला आहे. पशुधन जवळपास दोन म्हणजे हजारो पशुधन शेतकऱ्यांचं मृत्युमुखी पावलेलं आहे.
100च्या वर लोक ह्या महापुरामध्ये मृत झालेले आहेत. कुठं साप डसून कोणी मेले, कोणी म्हणजे काही जणांना आत्महत्या केल्यात, काही जण पुरामध्ये वाहून गेलेले आहेत. म्हणजे ही प्रचंड प्रकारची मोठ्या प्रमाणाची हानी आहे. दुसरी बाब सगळ्यात म्हणजे किमान जी शेतीचा पोत किंवा जी काळी माती भरून काढण्यासाठी किमान हजार वर्ष लागतात, अशा ठिकाणची काळी माती ही काही ठिकाणची पूर्ण जमीनच खरडून गेलेली आहे. म्हणून हा शेतकरी जर उभा टाकायचा असेल तर सरकारनं एकतर पंजाबच्या धर्तीवर मदत करावी, अथवा हेक्टरला 50,000 रुपये मदत करावी, अथवा 19 ऑगस्ट 2019च्या कोल्हापूर, सांगली, साताऱ्याच्या GR प्रमाणे शेतकऱ्याला मदत करावी. तर आणि तरच मराठवाड्यातला शेतकरी हा वाचणार आहे. अन्यथा मराठवाड्यामध्ये शेतकरी आत्महत्याचा जे काय आकडा आहे हा भयानक प्रमाणामध्ये वाढण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. पण जो कोल्हापूरच्या पुरामधला GR तुम्ही सांगताय 2019चा, काय होता तो GR? त्या GR नुसार किती मदत मिळू शकते? त्या ठिकाणच्या GR नुसार जवळपास पूर्ण शेतकऱ्याचं कर्ज माफ करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी एखाद्या शेतकऱ्याची जमीन खरडून गेली असेल तर त्यांना एका हेक्टरला जवळपास 2.5 ते 3 लाख रुपये मदत करण्यात आली. कोणाच्या घरामध्ये जर पाणी गेलं असेल तर त्याला 50,000ची मदत करण्यात आली होती. अशा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यामध्ये कृती होत्या त्या GR मध्ये. वाटलं तर उद्याच्याला लगेच मी तुम्हाला 5 मिनिटांमध्ये व्हॉट्सअपला तो GR सुद्धा टाकतो. आणि त्या GR मुळे त्या ठिकाणची कोल्हापूर असेल, सांगली असेल, त्या ठिकाणचे शेतकरी पुन्हा उभा राहू शकला. जी काही त्यांची ऊसाची शेती होती ती ऊसाची शेतीच्या संदर्भात योग्यरित्या पंचनामे केले आणि त्या ठिकाणच्या शेतकऱ्याला मदत दिली. कारण त्या ठिकाणचे जे काय पश्चिम महाराष्ट्रातले पुढारी आहेत ते लोकप्रतिनिधी सुद्धा थोड्या प्रमाणामध्ये सजग आहेत आमच्या मराठवाडा विदर्भाच्या प्रमाणामध्ये, असं मला खेदानं या ठिकाणी आपल्या चॅनलवर म्हणावं लागतंय. आमच्या विभागातले जे काही लोकप्रतिनिधी आहेत त्यांचं दिल्ली दरबारी म्हणा किंवा मुंबईच्या दरबारामध्ये वजन नसल्यामुळे सरकारवर काय प्रभाव पडेल का काय, असं सुद्धा या ठिकाणी मला नमूद करावं वाटतं. पण 50,000 रुपये एकरी जी मदत तुम्ही मागताय तेवढीच मदत तर पूर्ण होणार नाहीये, कारण घरांचंही नुकसान आहे, जनावरांचं नुकसान आहे, शेती खरडून गेलेली आहे त्याचं नुकसान आहे. इतकी मदत इतक्या मोठ्या क्षेत्राला देणं हे खरंच राज्य सरकारला शक्य होणार आहे का? हो, शक्य होतं ना. न व्हायला काय झालं, एका हेक्टरला 50,000 मागतोय आम्ही, हेक्टरी 50,000 आणि सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ. एकूण मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातल्या जवळपास 76 तालुक्यातल्या 400-450 550 मंडळामधल्या शेतकऱ्यावर असून असणारं कर्ज किती असणार आहे एकूण कर्ज? आणि हे कर्ज काहीच नाहीये ना आमच्याकडे शेतकऱ्याकडे. एक तर आमच्याकडे शेतकऱ्याचे जे काय कर्जाचा डोंगर झालेला आहे हे काही आमचं पाप नाही, सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं आणि हे अशा आलेल्या आमच्यावर नैसर्गिक आपत्तीमुळं हे सरकारचं आमच्या डोक्यावर बँकांचं करलेलं चढ कर्ज आहे. तुम्ही एका बाजूला बघा, तुम्ही ह्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकहामीच्या संदर्भामध्ये साखर कारखान्याची जी थकहामी सरकार घेतं, कोट्यवधी रुपयाचं कर्ज त्या साखर कारखान्याकडे असतं, तरी बी सरकार त्या कारखान्याची थकहामी घेतं काही नाही. त्याप्रमाणे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला जर उभं करायचं असेल तर ह्या कर्जाची थकहामी किंवा सरकारनं सरसगट शेतकऱ्याला कर्जमुक्त करावं एकदा, तर आणि तरच. आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्यावर कर्ज 2.5, 3, 4 लाखाच्या वर कोणाकडे कर्जच नाही होत. सगळे आम्ही शेतकरी हे सगळे आता रुमाली वाटण्यावर आलो. रुमाली वाटणी म्हणजे आमच्या घरामध्ये पहिल्या कोणाला 10 एकर कोणाला 15 एकर जमिनी असायच्या, आता सगळे आम्ही जवळपास अल्पभूधारक झालो. ज्या घरामध्ये 50-50, 25-25 एकर जमीन होती त्या ठिकाणचा शेतकरी आता अल्पभूधारक झाला. 5 एकर, 3 एकर, 4 एकर असा शेतकरी आलाय. आणि या बँकेने त्याला कर्ज देऊन किती देणार आहे? 3 एकरावर, 5 एकरावर 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख, लय हाय झाली 4 लाख रुपये. त्यामुळे हे सगळे. आणि त्याला एक दुसरी तुम्हाला मजेशीर गोष्ट सांगतो, सहकारी विभागाचे तुम्ही आकडे बघा. ह्या मराठवाड्यातले जवळपास 95% शेतकरी हे गेल्या 2 वर्षापासून थकबाकीमध्ये आहेत. म्हणजे त्यांनी कुठल्याही प्रकारचं कर्ज त्यांची ऐपतच राहील नाही कर्ज भरायची. पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊस सहकारी साखर कारखान्याला गेला की त्या ठिकाणचं काय होतं, कर्ज कपात होतं, नव्याने शेतकऱ्याला कर्ज भेटतंय. इथं तसं नगदी पिकच आमच्याकडे काही राहिलेलं नाही. सोयाबीनचं तसं आहे, कापसाला भाव नाहीये. आणि आता एकूण तिकून ह्या वर्षी आम्ही खूप बऱ्यापैकी शेतीमध्ये खर्च केला होता. सोयाबीन बऱ्यापैकी चांगलं आलेलं होतं, कापूस बऱ्यापैकी चांगला आलेला होता. बरं, दुसरी बाब, आम्हाला बँका कर्ज कशावर देतात? 7-12वर येणाऱ्या उत्पन्नावर. आणि ते उत्पन्न जर आमचं गेल्याच्या नंतर आम्ही कर्ज भरायचं कुठून आम्ही?
त्याच्यामुळे ह्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचं सगळं खर्च एकदा माफ झालं तर नक्की पुन्हा एकदा मराठवाड्यातला शेतकरी उभारी घेईल आणि ह्या शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबण्यासाठी थोड्याफार प्रमाणामध्ये मदत होईल. पण माणिकजी, तुम्ही चळवळीतले नेते आहात, तुम्हाला ही कल्पना आहे की जेव्हा कर्जमाफीची मागणी होते किंवा कर्जमाफी करण्याची वेळ येते तेव्हा ती काय फक्त आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना करून भागणार नाहीये, त्यामुळे अवघ्या राज्यातनं ही मागणी होईल. शक्य होणार आहे का आता 8 जिल्ह्यांपुरती कर्जमाफी देणं? का होणार नाही? मी तर तुम्हाला सांगतो, एकूण आकड्यापैकी तुम्ही मराठवाड्यातल्या शेतकऱ्याकडे असणारं कर्ज आणि तुमच्या कोल्हापूर आणि सातारा एकूण 2 जिल्ह्याकडे असणारं कर्ज हे तेवढ्याला तेवढंच भरण. आमचं स्केल ऑफ फायनान्सचा दर किती आहे आमचा, इकडे पश्चिम महाराष्ट्रातला स्केल ऑफ फायनान्सचा दर किती आहे, इकडे एका एकरला 5-5, 7-7, 20-20, 10-10 लाख रुपये कर्ज दिलं जातं. आमच्या मराठवाड्यामध्ये स्केल ऑफ फायनान्सचा दर कापसाचा वेगळा, सोयाबीनचा वेगळा स्केल ऑफ फायनान्सचा दर 75,000, 60,000, 1 लाखाच्या पुढे कर्ज नाहीये स्केल ऑफ फायनान्स. ते जे कर्ज आहे पुन्हा ते थकबाकीमुळे आमचं कर्ज आहे. गेल्या वर्षी 1 लाख उचलले असले तर ते 1 लाख फेडणं झाले नाही, 1 लाखाचे 1,25,000 झाले. मग ते 1,25,000 सगळे व्याज राहिलेले फक्त 50,000 उचलायचे झाले, ते 2 लाख रुपये आमच्याकडे. म्हणजे अशा प्रकारचं कर्ज आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्याकडे. त्यामुळे सरकारला कुठल्याही प्रकारची गोष्ट अशक्य असं काहीच नाही. सरकारच्या मनात जर असलं तर फक्त हे सरकारच्या इच्छाशक्तीचा प्रश्न आहे आणि सरकारनं जर ठरवलं तर नक्कीच मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होऊ शकतं. संदीप, शक्य आहे का फक्त मराठवाड्यातलं कर्ज माफ करणं, एस्पेशली जर आपण गेल्या काही दिवसांमधली कर्जमाफीची राज्यभरातनं होणारी मागणी बघितली तर? अगदी मला असं वाटतं की माणिकजींचं जे म्हणणं आहे किंवा त्यांची जी मागणी आहे ना, त्याचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे आणि ते अशक्य आहे अशातला काही भाग नाहीये. कारण मराठवाड्यातली जी पिकं आहेत, मराठवाड्यात आपण जिरायती शेती म्हणतो, त्यांचं पिकांचं जे कर्जाचं प्रमाण आहे ते कमी आहे. इकडं पश्चिम महाराष्ट्रात द्राक्ष असेल, ऊसाची शेती असेल किंवा फळांची आणि इतर पिकांची जी शेती आहे तिच्यासाठी मिळणारं जे कर्ज आहे त्याचं प्रमाण जास्त आहे. मराठवाड्यामध्ये मिळणारं जे प्रमाण आहे कर्जांचं, पिकं कमी अल्प किमतीचे आहेत, त्यामुळे त्यांचं कर्जही कमी आहे. आणि माणिकजी म्हणतात ते बरोबर आहे, पण या वेळेला जे मराठवाड्यात नुकसान झालंय, नुकसानीची जी दाहकता आहे ती पाहिली तर कदाचित पश्चिम महाराष्ट्रातलं कोल्हापूर, सांगलीचं जे नुकसान झालं होतं त्याच्यापेक्षा जास्त नुकसान मराठवाड्यामध्ये दिसतंय. कारण पश्चिम महाराष्ट्रामध्ये काट आणि ऊसाची शेती बुडाली होती. पण मराठवाड्यात काय झालंय, मराठवाड्यामध्ये नद्यांचे पात्र खोल नाहीयेत, उथळ पात्र आहेत. त्यामुळे मराठवाड्यातल्या नद्यांनी, ओढ्यांनी, नाल्यांनी आजूबाजूची सगळी शेती आहे ती खरडून नेलेली आहे. आणि या शेतकऱ्याला उभं करायचं असेल, त्याच्या शेतात परत माती भरून द्यायची असेल, त्याची शेतीची परत बांधणी करायची असेल, पुनर्बांधणी करावी लागणार आहे शेतीची, हे करायचं असेल तर सरकारला एका दीर्घकालीन धोरणाची गरज आहे. एखादी समिती नेमणं, त्याचबरोबर एखादा अभ्यासगट तज्ज्ञांचं नेमणं, शास्त्रज्ञांना त्याच्यामध्ये घेणं, लोकप्रतिनिधींना घेणं, बँकेचे पण प्रतिनिधी त्याच्यामध्ये घेणं, शेतकरी चळवळीतली लोक घेणं आणि यांनी सामोपचाराने मिळून एक धोरण ठरवणं गरजेचं आहे की सीमा ठरवली पाहिजे. मी तर म्हणतो भीमा नदीपासून ते गोदावरीपर्यंत किती खरडलंय, त्याच्यानंतर कुठं तीव्रता जास्त आहे आणि त्या लोकांचं शेतीचं पुनर्वसन कसं करता येईल. मी म्हणेल की शेत जमिनीचं पुनर्वसन करावं लागेल. जसं भूकंपाचं पुनर्वसन होतं किंवा पूरग्रस्तांचं पुनर्वसन होतं, तसं पुरानं बाधित खरडून गेलेल्या शेतीचं पुनर्वसन करावं लागेल. आणि त्यासाठी सरकारला इच्छाशक्ती दाखवावं लागेल, तयारी दाखवावं लागेल. ते नाही दाखवलं तर पुढची संकट फार भयानक असतील. कारण शेती हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणाचा कणा आहे. मी म्हणेल महाराष्ट्राच्याच नाही, देशाच्या अर्थकारणाचा कणा आहे. कारण आपण बघितलं होतं की कोरोनामध्ये सगळ्या जगातल्या सगळ्या इंडस्ट्री झोपल्या होत्या. म्हणजे इंडस्ट्री सेक्टर, सर्व्हिस सेक्टर, त्याच्यानंतर सगळे सेक्टर फेल गेले होते. एकट्या शेतीनं त्या कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला तारलं होतं. शेवटी शेती हे आपलं अन्न देणारं एक महत्वाचं सेक्टर आहे, माणसाच्या जगण्याचं आणि माणसाचं टिकण्याचं साधन आहे. त्यामुळे शेती टिकली तर तुम्ही, आम्ही, सगळी शहरातली माणसं सुद्धा टिकणार आहोत. त्यामुळे शेतकऱ्याला उभं करावं लागेल. इकॉनॉमी त्याच्यामध्ये आहे, ती इकॉनॉमी जर आपल्याला डिस्टर्ब होऊ द्यायची नसेल, कारण भारत येणाऱ्या काळामध्ये भारताचा प्रवास आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेने सुरू आहे, तो आपल्याला जर डिस्टर्ब करायचा नसेल तर हा आपल्याला शेतीला उभं करण्याचा जो प्रवास आहे तो आपल्याला हाती घ्यावा लागेल आणि वेगाने शेतीला उभं करावं लागेल. राखेतून जसं जपान उभं राहिलं होतं, इस्रायल उभं राहिलं होतं, अतिशय संकटातनं हे देश उभे राहिले, त्यांच्याकडनं काहीतरी धडा घ्यावा लागेल आणि आपल्याला परत मराठवाड्यात शेतीची परत पुनर्बांधणी करावी लागेल. त्याच्या जोडीला सोलापूर जिल्हा असेल,
त्याचबरोबर विदर्भातले काही जिल्हे आहेत त्यांना सुद्धा आपल्याला जोडीला घ्यावं लागेल. दीर्घकालीन धोरणासह हे करणं शक्य आहे आणि ते केलं पाहिजे असं मी जय महाराष्ट्राच्या या चर्चेच्या माध्यमातून माझी सुद्धा मागणी असेल. दीर्घकालीन धोरणाची गरज आहे, पण त्यासाठी सगळ्यात मोठी गरज असेल ती आकडेवारी निश्चित होण्याची. बरोबर ना माणिक कदमजी? कारण आज मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की अजून आकडेच नुकसानीचे नेमके समोर आलेले नाहीयेत. कारण नेमकी किती जमीन खरडून गेलेली आहे, किती जमीन, त्याचे पंचनामेच अजून सुरू आहेत. त्यामुळे जोपर्यंत आकडे समोर येत नाहीत तोपर्यंत नेमकं नुकसान किती झालं याची स्पष्टता येत नाही, आणि ती स्पष्टता येत नाही तोपर्यंत धोरण तयार होत नाही. ती स्पष्टता येत नाही तोपर्यंत केंद्र सरकारकडे मदत मागता येत नाही. त्यामुळे सगळ्यांचे डोळे सरकारकडे लागलेत. पुढच्या 2-3 दिवसांमध्ये ही स्पष्टता येईल आणि धोरण सरकारचं तयार असेल अशी अपेक्षा आहे. कारण मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की या धोरणावर आधारित जी मदत शेतकऱ्यांना दिली जाईल ती मदत किमान दिवाळीच्या अगोदर सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. आता ती मदत नेमकी किती मिळते आणि ती मदत शेतकऱ्यांना पुन्हा उभं करण्यासाठी पुरेशी ठरते का यावरही चर्चा होत राहतील. पण त्यासाठी सगळ्यात अगोदर राज्य सरकारचं धोरण ठरणं गरजेचं आहे. या धोरणाकडे आपलं लक्ष असेलच. आपण दोघेही जण या चर्चेमध्ये सहभागी झालात, आपल्या दोघांचे मनापासून आभार. आणि यानंतर 5चा पंचनामामध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.